बाईकवर फिरायला खूप सुंदर आणि असं खूप चांगलं वाटतं आहे. खूप दिवसांपासून आपण मला वाटतं ऑफरोड नाही केलेला आहे. तर हे बघा ऑफरोडचा एन्जॉय. हॅलो फ्रेंड्स, तर माझं नाव आहे रम्यावडी आणि आपल्या चॅनलचं नाव आहे रम्यावडी व्लॉग. तर आज आपण जाणार आहोत नाशिकमध्ये थोडं फिरायला. थोडं बघूया, आत्ता वाजले दुपारचे 1 आणि थोडं ट्रॅव्हल करूया आपण. धूप वगैरे किती पडते आहे याबद्दल काहीतरी जाणून घेऊया आणि बघू काय एन्जॉय येतो की नाही येत. खूप दिवसांपासून आपण मला वाटतं ऑफरोड नाही केलेला आहे. तर हे बघा ऑफरोडचा एन्जॉय खूपच छान वाटतो असं ऑफरोड करायला. फक्त एक टीम पाहिजे आपल्यासोबत जी की ऑफरोड करणारी असली, मजाच वेगळी. बाईकवर फिरायला खूप सुंदर आणि असं खूप चांगलं वाटतं आहे. फक्त एकच गोष्ट आहे ती की गरम जास्त होते. म्हणजेच आत्ताचं जे टेम्परेचर आहे ते एक 34 डिग्री आहे नाशिकचं. तर हे अजून काही दिवसात पुन्हा वाढेल, जास्त होईल. पण आता तरी एवढं चाललं आहे तरीही बरंच गरम असं होत आहे आणि यामुळे खूपच त्रास होऊ शकतो राईड करताना. तर आय होप अगर आपण कधी राईड करायला निघाला असाल आता उन्हाळ्याच्या दिवसात तर थोडं आपली जी राईड असेल ती थोडं लवकरच कंप्लीट करून घ्यायची आणि याच्या वेळेस थोडं तरी ब्रेक घ्यायला पाहिजे आपण. या मग आपला जो किट असतो रायडिंग गेअर सगळे यूज केले तर त्याच्यात काही अडचण नाही येणार आपल्याला सहसा तरी जास्त. कारण की त्याच्यात काही गरम वगैरे काही वाटणार नाही आपल्याला, काही जास्त होणार नाही आणि एक खूप असं छानसा असा एन्जॉय येऊ शकतो आपल्याला बाईक चालवताना. तर आपण पण घेऊ शकतो त्या पद्धतीने एन्जॉय. तर आता आपण जाऊया पुढे. आपल्याला परत इथनं यू टर्न घ्यायचं आहे कारण की इथं मागे तिथनं नो एंट्री होती, 1 साईड एंट्री आहे फक्त. तर आपण तिथून नाही जाऊ शकलो असतो. तर त्यासाठीच आपण आता इकडनं जाऊया. हे बघा मामू लोक आहेत इथे जे की गाड्या पकडता आहेत आणि चलन करता आहे. कारण की जो कोणी रॉंग असेल त्यात चलन झालंच पाहिजे हे आपल्याला योग्य वाटतं आणि त्यांनीही हे योग्य करायलाच पाहिजे. कारण की जेणेकरून दुसरं कोणी या गोष्टी करणार नाही आणि कधी ट्रॅफिक नाही होणार. जर आपण रूल ब्रेक नाही केले तर ना आपल्याला इश्यू होऊ शकतो ना समोरच्याला. तो आय होप या अशा गोष्टी थांबवल्या पाहिजे आणि राईडचा एन्जॉय जो असतो तो पुरेपूर आणि मस्तपैकी घेतला गेला पाहिजे. तरी उन्हाळा चालू झाला आहे म्हणून काही एवढं तरी ट्रॅफिक राहत नाही सध्या तरी. कारण की आता जास्त ऊन असतं त्या टायमाला तरी कोणी राहत नाही सहसा रस्त्यावर. जास्त उन्हामुळे लोक कुठेतरी सावलीत थांबलेले असतात या मग कुठेतरी असं ऑफिस कॉफी शॉप असं उभे असतात फक्त काही वेळासाठी ब्रेक घेता. या मग उन्हाळ्याच्या दिवसात काय थोडं थंड वगैरे कुठे मिळेल काय होईल तिथे ते थोडं घेत असतात. तर त्यांना चांगलं आहे, ते हेल्दी असतं आणि आपण ते केलंच पाहिजे.
आता तरी पोहोचतो आहे आपल्या मित्राकडे आणि मित्राजवळ पोहोचल्यानंतर आपण बघणार आहोत पुढे की आपल्याला जायचं कुठे आहे. मला माहिती नाही कुठे जायचं आहे. मे बी आपण आपली गाडीसुद्धा इथेच पार्क करणार आहोत आणि फ्रेंडसोबत जाणार आहोत. पण बघू आता काय आहे प्लॅन जो असेल तो त्या पद्धतीने. माझ्या माहितीनुसार तरी बाईक आपली इथे पार्क करावी लागणार आहे. तरी काय अडचण नाही, बघू आपण आणि बघूया पुढे काय करता येईल. तसं गेट तर ओपनच आहे, काही अडचण नाही. बाईक आली आपली आणि ती लावूया आपण इथे. हे बघा मित्रांनो, आपण आता पोचलो आहे आणि हा बघा आपला सुरुबाई 20 सुरुबाई ब्लॉग. सगळ्यांनी यूट्यूबला व्हिजिट करा आणि तिथेही त्या चॅनलला हे सबस्क्राईब करा सगळ्यांनी. तर भेटूया आपण अजून पुढे रस्त्यावर आणि दाखवतो तुम्हाला पुढचा व्ह्यू काय आहे तो. आपण आता या बाईकवर जाणार आहे पुढे आणि बघूया जे उन्हाळ्याच्या दिवसात आणि एवढ्या तापमानात फिरण्याची मजा कशी येते की नाही येत अजून पुढे. तरी बघूया.